वेलकम टू युनिक क्लासेस. UC चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहे. मी मंगेश राऊत. आज तुम्हाला 10वीतील पहिला चॅप्टर म्हणजे हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन शिकवणार आहे. तर माझ्याशी जुळून राहा. मराठी व तसेच सेमी मीडियम या विद्यार्थ्यांसाठी सोपं आणि फॅक्ट्सद्वारे तुम्हाला सायन्स सांगण्याचा प्रयत्न मी करणार आहे व त्यासोबत 10वीमध्ये तुम्हाला 90 अभाव कसे मार्क मिळतील यासाठी हे पूर्ण चॅनल तुम्हाला झोकून देणार आहे. तर फक्त तुम्ही माझ्याशी जुळून राहा. तुम्हाला सगळ्या प्रकारचे बोर्डमध्ये आलेले क्वेश्चन व त्यासोबत सायन्सच्या नोट्स व तुम्हाला एक्सप्लेन करून सायन्स तुम्हाला छानपैकी एक्सप्लेन करून 90 अभाव कसे मार्क घेता येईल यासाठी पूर्णपणे तत्पर हे चॅनल आहे. तर आज आपण हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन शिकणार आहे. मित्रांनो, तुम्हाला जर 10वीमध्ये विज्ञानमध्ये जे चांगले जर मार्क घ्यायचे असेल तर तुम्हाला इमॅजिनरी पॉवर तुमच्यामध्ये जनरेट झाली पाहिजे व त्यासोबत सायन्स हे इंटरेस्टिंगमध्ये शिकता आलं पाहिजे. तर मी तुम्हाला हे सायन्स हे इंटरेस्टिंगमध्ये तुम्हाला शिकवणार आहे. हा चॅप्टर बोर्डमध्ये 5 मार्काला येतो. मला 10वीचे क्लास घेऊन 4 ते 5 वर्षाचा एक्सपिरियन्स झालेला आहे व मी जेव्हा बोर्डचे पेपर बघतो तर त्यामध्ये मुलांना जर तयारी सायन्समध्ये 90 अभाव जर करायची असेल तर बोर्ड क्वेश्चन, पुस्तक व सायन्सच्या नोट्स व बोर्डात आलेले क्वेश्चन यांची तयारी जर चांगल्या प्रकारे केली तर 90 अभाव तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. व याच प्रकारचं स्मार्ट वर्क करून आपण सायन्समध्ये 90 अभाव कसे मिळतील यासाठी प्रयत्न करणार. तर आजचा पहिला चॅप्टर आहे हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन, जो की आहे 5 मार्काला. पहिला, बोर्डमध्ये कशा प्रकारे क्वेश्चन याच्यावर विचारला जाईल हे आपल्या डोक्यात असलं पाहिजे. यावर एक MCQ विचारला जाऊ शकतो. त्यासोबत मागच्या वर्षी जो एक 3 मार्काचा क्वेश्चन बनला होता, हेरिडिटीचे मेकॅनिझम विचारले होते आणि व्हॉट इज मीन बाय हेरिडिटी हा क्वेश्चन विचारला होता व एक MCQ. अशा प्रकारे बोर्ड कशा प्रकारे क्वेश्चन या चॅप्टरवर विचारेल याची सुद्धा आपली तयारी असायला हवी. तर आपण सुरुवात करूया आजच्या नवीन चॅप्टरवर, हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन. क्वेश्चन पडला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन पडला पाहिजे. व्हॉट इज मीन बाय हेरिडिटी आणि व्हॉट इज मीन बाय इव्हॉल्युशन. आपण जसे की आपले आई वडील व आपण यांच्यामध्ये काय फरक आहे, काही तुम्हाला सिमिलॅरिटीज दिसते का? विद्यार्थी मित्रांनो, मराठी व सेमी मीडियम या दोन्ही विद्यार्थ्यांसाठी मी तुम्हाला हा जो चॅप्टर आहे दोन्ही लँग्वेजमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. मॉम अँड डॅड्स, जी की सिमिलॅरिटीज आपल्यामध्ये आलेली म्हणजे मम्मी आणि पप्पा म्हणा किंवा मम म्हणा, पप म्हणा, तुम्ही तुमच्या लँग्वेजमध्ये जे काय म्हणता, आई वडील. पण आपल्या भारतीय लँग्वेजमध्ये आपण आई वडीलच म्हणायला हवं. आई आणि वडील यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये काय सिमिलॅरिटी दिसते? तुम्हाला बाहेरचे जे इतर जे काही लोक वगैरे दिसतात, पीपल्स वगैरे दिसतात, यांच्यामध्ये आपल्यामध्ये काय चेंजेस आहे आणि अशी कोणती गोष्ट आहे की आपल्यामध्ये त्यांच्यामध्ये एक दिसते? हा क्वेश्चन निर्माण झाला पाहिजे. या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला या चॅप्टरमध्ये भेटणार आहे. तर पहिले आपण डेफिनेशन पाहूया. व्हॉट इज मीन बाय हेरिडिटी. हेरिडिटी इज अ पासिंग ऑन अ फिजिकल, मेन शब्द आहे फिजिकल and mental characteristic genetically from one generation to the another. Heredity is passing on a physical or mental characteristic genetically from one generation to the another. म्हणजेच मराठीमध्ये एकदा सांगतो, हेरिडिटी म्हणजे अनुवांशिकता, पासिंग ऑन फिजिकल म्हणजे शारीरिक आणि मेंटल म्हणजे मानसिक. म्हणजे शारीरिक व मानसिक प्रकारचे जे काही बायोलॉजिकल कॅरेक्टर्स म्हणजे जैविक लक्षणं पुढच्या पिढीकडे जाणं, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणं, कोणाच्या सहाय्याने जेनेटिकली जाणं, यालाच म्हणतो आपण हेरिडिटी. म्हणजे मातापित्याकडचे लक्षणं पुढच्या पिढीकडे जाणे कोणाच्या सहाय्याने? जनुकाद्वारे. यालाच आपण काय म्हणतो? हेरिडिटी. इंग्लिशमध्ये द पासिंग ऑफ द कॅरेक्टर्स बाय फिजिकल ऑर मेंटल कॅरेक्टर्स. कोणते? फिजिकल आणि मेंटल. आता फिजिकल आणि मेंटल कोणते असू शकतात? ओके, फिजिकली आपली हाईट्स, आपल्या आईवडिलाची किंवा आपल्या आई किंवा वडील यांचे डॉमिनंट कॅरेक्टर येतात. मग यांची हाईट
समजा वडिलाची हाईट जर जास्ती असेल तर मुलाची ऑफकोर्स हाईट जास्ती असू शकेल किंवा पुढच्या पिढीकडे ती ट्रान्सफर होऊ शकेल. किंवा कलर्स, स्किन कलर कोणाचा ब्लॅकिश, कोणाचा सावळा, ओके, त्यानंतर कोणाचा व्हाईटिश, अशा प्रकारचे म्हणजे काळा, सावळा, निळा. आपण तर तसं पाहिलं तर भारतीय आपण कृष्णाचा जो रंग आहे, ठीक आहे, विठ्ठू सावळा रंग, ठीक आहे, तर सावळा रंग आपण जास्तीत जास्त. याच्यामध्ये अलग अलग अजूनही फॅक्टर्स याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत असतात, जसे की लाईक जिओग्राफिकल रिजननुसार आपल्यामध्ये कलर्स, शेप चेंजेस होतात ना, त्यानुसार आपल्या खानपाननुसार म्हणजे आपण काय खातो पितो त्यानुसार सुद्धा आपल्यामध्ये अलग अलग कॅरेक्टर्स जनरेट होऊ शकतात, निर्माण होऊ शकतात. व त्यासोबत आपलं डिफेन्स म्हणजे संरक्षण दृष्टिकोनातून सुद्धा आपल्यामध्ये चेंजेस होऊ शकतात. तर यामध्ये अजूनही फॅक्टर्स ॲड होत असतात मित्रांनो, जसे की जिओग्राफिकल रिजन्स. माझे जे विद्यार्थी मित्र ना त्यांना हा जो हेरिडिटी चॅप्टर आहे एकदम सोप्या रीतीत आपण सांगणार आहोत, तर सर्वांचं पूर्णपणे फोकस असलं पाहिजे. तर जिओग्राफिकल आहे, त्यानंतर डिफेन्स आहे, त्यानंतर फूड इंजेक्शन म्हणजेच एकदा मराठीत सांगतो की भौगोलिक दृष्टिकोनातून, व त्यासोबत अन्नग्रहण, व त्यासोबत डिफेन्स संरक्षण. म्हणजे बघा आपलं क्षेत्र जसे की लाईक युरोप देश, हा युरोप कसा आहे, थंड प्रदेश आहे, ओके. मग तिथलचे लोकांची राहणीमान, तिथलचं शेप, कलर्स यांच्यामध्ये तुम्हाला डिफरन्सपणा दिसेल. पण त्यासोबत भारतीय आपण विषुववृत्ताच्या वरच्या आहे, ठीक आहे, उष्णकटिबंधीय आपलं वातावरण वगैरे आहे, त्यामुळे आपला कलर त्यांच्यामध्ये तुम्हाला चेंजेस दिसतात. तुम्ही तेंगे बघितला असेल, त्यामध्ये युगांडा हा देश कसा आहे, कलर्स कसा आहे त्यांचा, एकदम ब्लॅकिश आहे. मग हे काय, तर त्यांचं जिओग्राफिकल रिजन तसं आहे, ठीक आहे, उष्ण देश आहे, त्यामुळे हे चेंजेस दिसतात आहे. पण आपण भारतीय पहा, आपण कोट वापरतो, ठीक आहे. तसं पाहिलं तर आपला पहिनावा, त्यांचा पहिनावा वेगळा. ते काय वापरतात याचं काही रिझन्स आहे. त्यांचं जिओग्राफिक थंड प्रदेश आहे, त्यांची बॉडी हाय टेम्परेचर होती म्हणून ते त्या प्रकारचे कपडे वगैरे वापरतात. आपला पहिनावा, त्यांचा पहिनावा, त्यानुसार अन्नग्रहण, ते पिझ्झा, बर्गर ह्या सगळ्या गोष्टी खातात. पण आपणही तेच आता ॲडॅप्ट करायला लागलो, आपल्यामध्ये ॲडॅप्टेशन व्हायला, ठीक आहे, त्यांचंच. पण आपण हे करण्याची गरज नाही. आपलं रिजन, त्यांचं रिजन चेंजेस आहे, ते त्यांच्या जिओग्राफिकल रिजन्सनुसार ते त्यांचे अन्नग्रहण ते तशा प्रकारे हे करतात. पण आपल्याकडं तेवढ्या प्रकारची शेती आपण पिकू शकतो, सगळ्या गोष्टी हे गोष्ट. आपलं पौष्टिक आहार हे वेगळं आहे आणि त्यांचं पौष्टिक आहार वेगळं आहे. ते त्यांच्या जिओग्राफिकल, त्यांच्या भौगोलिक दृष्टिकोनातून जे काही पिकते ते त्याच्यानुसार ते खात असतात. मग ते मैद्याचे प्रदेश, पण मैद्याचे जे काय अन्न आहे ते खातात. त्यामुळे जसे की आपणही तेच ॲडॅप्ट करायला लागलोय, तर हे नसलं पाहिजे. जसं आपलं जिओग्राफिकल रिजन त्यानुसार आपण हे करू शकतो. जसं की केरळ लाईकचं जसं समुद्राचं ठिकाण आहे, तिथे मच्छीमार किंवा भात हे जास्तीत जास्त अन्नग्रहणामध्ये, त्याच्या जिओग्राफिकल रिजन्सनुसार कोणी व्हेजिटेरियन्स आहे, कोणी मांसाहारी आहे, ओके, शाकाहारी आहे, ठीक आहे. अशा प्रकारे हे अलग अलग त्यांचं अन्नग्रहण असू शकते. डिफेन्सनुसार त्यांच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात. तर हे काय, हे चेंजेस आहे, हे चेंजेस यांच्यामुळे घडत असतात. तर 3 गोष्टीमुळे, जिओग्राफिकल रिजन्स, डिफेन्स आणि फूड इंजेक्शन, हे सुद्धा ॲडॅप्टेशनसाठी म्हणजे हे अनुकूलन घडण्यासाठी किंवा स्वतःमध्ये जे बदल होतात ते जे बदल आहे ते ह्या 3 गोष्टीमुळे होतात. पण त्यासोबत जर आपलं केमिकली किंवा रासायनिकरित्या जे आपल्यामध्ये जे चेंजेस होतात व त्यासोबत जे फिजिकली जे काही चेंजेस होतात, ही आहे हेरिडिटी, जी की कोणाकडून जाते, आपल्या आईवडिलाकडून, आपल्या मॉम डॅडकडून. तर याची डेफिनेशनच केलेली आहे, फिजिकल ऑर मेंटल. मग मेंटली कॅरेक्टर्स, कोणाचं मेंटली एकदम स्ट्रॉंग असते कारण की त्यांच्या आईवडील त्या प्रकारच्या नेक्स्ट जनरेशनकडे तेच कॅरेक्टर्स पुढे जात असतात, तर असू शकते, ठीक आहे. रेअर एखादा विद्यार्थी किंवा जे आहे की लहानपणापासूनच हुशार, त्याचा IQ लेवल तेवढा असू शकतो. काय, कारण की त्यांच्या घरातलं सराउंडिंग, वातावरण व त्यासोबत त्यांच्या आईवडिलांमध्ये असलेले काही जे गुणधर्म आहे ते पुढे जातात. तर हे मेंटल कॅरेक्टर सुद्धा जाऊ शकतात. किंवा तुम्ही बघितलं असेल काही डोक्याने थोडेसे कमी असतात,
त्यांना एकदा नाही, दोनदा नाही, दोनदा सांगितलं की समजते. मग हे काय असू शकते? तर असू शकते त्यांच्या कॅरेक्टर्स तसे जाऊ शकतात, पण एवढा नक्की आहे की याला चेंज करू शकता तुमच्या प्रयत्नाने. ठीक आहे, प्रयत्न केलं तर तुम्ही नक्कीच हे जे काही कॅरेक्टर्स वगैरे जे काही थोडंसं मेंटली आपण वीक आहोत ते सुद्धा स्ट्रॉंग करू शकतो. ओके, जन्मताच कोणी सगळं काही शिकून येत नाही, पण त्यानं जर प्रयत्न केला आणि स्वतःमध्ये जर चेंजेस केले तर हे कॅरेक्टर सुद्धा तो दूर करून त्याच्यामध्ये मेंटल ॲबिलिटी तो वाढवू शकतो. तर नेक्स्ट, द हेरिडिटी इज पासिंग ऑन अ फिजिकल or mental characteristics genetically from one generation to the another generation. ओके, आपण थोडीशी जर्नी करू. एक क्वेश्चन आहे, आपल्या शरीरामधला, आपल्या बॉडीमधला द बेसिक युनिट कोणता आहे जो की सर्व चालवते आपल्या लाईफ? तर तो कोण आहे? सेल. ओके, सेल. आता ही जे सेल आहे, जसं की तुम्ही फिजिक्सच्या लँग्वेजमध्ये जर पाहिलं, जर हे जे काही सर्व जे काही बनलेलं आहे ते ॲटमनी बनलेलं आहे. आपली बॉडी कशाने बने? सेल. थोडीशी जर्नी करू. हे पूर्ण युनिवर्स. ओके, हे युनिवर्स आहे. या युनिवर्समध्ये आपलं कुठं स्थान आहे हे पाहू. क्वेश्चन असला पाहिजे की आपलं अस्तित्व काय इथं. आपण रोजचं भांडतो ना याला की माझं हे, माझं ते, रोजचं भांडण करतो. ठीक आहे, मग आपलं अस्तित्व काय? आपण या ठिकाणी आपली व्हॅल्यू किती आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. ती व्हॅल्यू जर तुम्हाला लक्षात आली तर तुम्ही जे काही सतत भांडत बसता किंवा इतरांना टोचणे मारता किंवा बोलता किंवा अपमान करता, तर हे तुम्ही नक्कीच करणार नाही. त्यासाठी स्वतःची व्हॅल्यू किती आहे या पूर्ण युनिवर्समध्ये ती आपल्याला कळायला पाहिजे. पहिले एक जर्नी करू, मग तुम्हाला तुमची व्हॅल्यू कळून जाईल. युनिवर्स असं एक युनिवर्स नाही, ब्रह्मांड, पूर्ण ब्रह्मांड. आणि या ब्रह्मांडामध्ये आपलं अस्तित्व पाहूया. ब्रह्मांड, त्या ब्रह्मांडामधला आपलं एक युनिवर्स, असे अलग अलग युनिवर्स आहे. त्या युनिवर्समध्ये आपलं एक छोटंसं एक युनिवर्स, त्या युनिवर्समध्ये आपली एक गॅलेक्सी, आकाशगंगा, ज्याला मिल्की वे म्हणू किंवा मराठीत मंदाकिनी, त्या आकाशगंगामध्ये आपलं सोलार सिस्टीम. ही सोलार सिस्टीम, त्या सोलार सिस्टीम मधला आपला एक तारा जो की जवळचा, त्याला आपण म्हणतो सन. ओके, आता तुम्ही बघितला असे भरपूर तारे तुम्हाला दिसतात, पण आपला तारा जो तुम्हाला जो मोठा दिसतोय तो सन. असे भरपूर तारे जे की दूरवर दिसतात, म्हणजे चमकणारे दिसतात, त्याच्यातला एक तारा, त्याच्या सराउंडिंग मध्ये, त्याच्या अवतीभोवती फिरणारे अलग अलग ग्रह, त्याच्यातला आपला तिसऱ्या नंबरचा, थर्ड नंबरचा आपला ग्रह जो की अर्थ. जर्नी करत आहे आपण, आपली व्हॅल्यू पाहते अर्थ. या अर्थवर आल्यावर तुम्हाला अलग अलग व्हेरायटीचे 87 मिलियन्स ऑफ स्पेसेस तुम्हाला इथे दिसेल. ओके, अँड अलग अलग रिजन्स तुम्हाला दिसेल. त्यामधले आपले काही कॉन्टिनेंट म्हणजेच खंड, त्याच्यामध्ये 7 खंड, त्याच्यातही अजून एक ऍड झालेला आहे 8वा, मला रिकॉल होईना, 8वा. 7 खंडापैकी आपला एक आशियाई खंड जो की सर्वात मोठा. तसे पाहिले सर्व देश 297च्या वरचे देश, त्यामध्ये आशियाई खंडामध्ये आपला भारत देश, हिंदुस्तान, भारत देश, इकडं अंदमान निकोबार, वरी हिमालय, खाली कन्याकुमारी, बंगाल, चौपसागर, हिंद महासागर, विषुववृत्ताच्या वरी उत्तरेकडे. तर असा आपला देश पूर्वेकडचा असा एक देश. त्या देशामध्ये 29 राज्य, तसेच केंद्रशासित प्रदेश 8. त्या राज्यामध्ये असलेला अलग अलग विभाग, त्या विभागामध्ये आपलं संभाजीनगर विभाग, त्या विभागातले अलग अलग जिल्हे, त्या जिल्ह्यामधला आपला एक जिल्हा हिंगोली जिल्हा, त्या हिंगोली जिल्ह्यामधला आपलं एक तालुका, त्या 5 तालुक्यापैकी आपला एक तालुका हिंगोली तालुका,
किंवा शेनगाव तालुका, वसमत तालुका, औंढा तालुका, त्या तालुक्यामधलं आपलं एक गाव, त्या गावामध्ये आपलं एक चौक किंवा गल्ली, त्या गल्लीमध्ये कुठं ना कुठेतरी आपलं एक घर, त्या घरामध्ये आपण, तर अशा प्रकारे जर्नी केली आलोय आपण, अजूक नाही. तर आपण आपला बेसिक युनिट ऑफ कोण आहे तर सेल. तर आपण त्या आपण मधली ही एक बॉडी, याला बायोलॉजीच्या भाषेमध्ये बॉडी म्हणणार, फिजिक्समध्ये ऑब्जेक्ट म्हणणार, केमिस्ट्रीमध्ये अलग अलग मॉलिक्युल्स एलिमेंट्स म्हणणार. तर अशी एक बॉडी, आणि या बॉडीच्या आत जे गेलं तर तुम्हाला ही बॉडी कशी बनली ते आपल्याला लक्षात येईल की कशाने, तर ऑर्गन सिस्टीम. आणि हे ऑर्गन सिस्टीम कशाने बनले तर ऑर्गनना, म्हणजेच अवयव संस्था, अवयव. त्याच्यानंतर ऑर्गन सिस्टीम, ऑर्गन हे बनले टिश्यू कशाने, सेल. आलो आपण सेलवर. म्हणजेच अवयव संस्था, ही अवयव संस्था बनलेली अलग अलग अवयव एकत्र आल्यानंतर, ठीक आहे, आपल्यामध्ये अलग अलग अवयव संस्था आहे. ऑर्गन सिस्टीम आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम, नर्वस सिस्टीम, ओके. त्यानंतर एक्सक्रिएटरी सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम, ह्या अलग अलग सिस्टीम्स आहेत ज्या की वर्क करतात. पण ह्या सिस्टीम हे करताना जसे की आपली एक शाळा, त्या शाळेमध्ये अलग अलग वर्ग असतात, 5वी 6वी 7वी, त्यासोबत ऑफिस, हे सगळं स्टाफ वगैरे मिळून एक शाळा बनते. त्याच प्रकारे आपली बॉडी सुद्धा, या बॉडीमधली अलग अलग सिस्टीम सुद्धा, ब्रेन, हार्ट्स, किडनी, ठीक आहे, हा बेसिक आहे सायन्स. किडनी, ओके, जसे की ब्रेन नर्वस सिस्टीम मध्ये आहे जो ऑर्गन आहे, किडनी जे की एक्सक्रिएटरी सिस्टीम मध्ये, हार्ट्स कशामध्ये आपल्या सर्क्युलेटरी सिस्टीम्स मध्ये, त्यानंतर रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये लंग्स, हे असे अलग अलग ऑर्गन एक सिस्टीम बनते. आणि ही सिस्टीम ऑर्गन बनते. आणि हे ऑर्गन कशाने बनतात तर टिश्यू, सोमॅटिक सेल्स यांच्यापासून टिश्यू, ठीक आहे. हे सेल एकत्र आल्यानंतर टिश्यू कसे बनतात, मेनी सेल्स टुगेदर, एकत्र आल्यानंतर खूप सारे सेल्स एकत्र आल्यानंतर, पेशी एकत्र आल्यानंतर सेल बनते. आणि ही सेल, या सेलच्या आत जर गेलं तर या सेलच्या आत तुम्हाला भेटेल क्रोमोझोम, जे की आहे आपण घेणार आहे आता पुढचा टॉपिक, क्रोमोझोम्स. आणि हे क्रोमोझोम्स, या क्रोमोझोम नंतर तुम्हाला जर पाहिलं तर काय भेटेल, क्रोमोझोम. या क्रोमोझोम नंतर तुम्हाला भेटेल जीन्स अँड डीएनए. ओके, आलो आपण डीएनए वर. आणि डीएनएच्याही आत गेलं तर तुम्हाला दिसेल की डीएनए कशाने बनलेलं आहे तर ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन, पेंटाज शुगर्स. आणि लास्टला जर गेलं तर तुम्हाला ॲटमवरच यायचं आहे. ओके, हायड्रोजन बॉन्डनं एकत्र आलं. जेव्हा आपण पुढचा टॉपिक बघू डीएनए, त्याच्यात तुम्हाला लक्षात येईल. म्हणजे आपण लास्ट ॲटमवर येणार आहे. आणि या युनिवर्सचा कोण काही जो करता आहे हे तर अजून आपल्याला माहितीच नाही, म्हणजे अजून तिथं सायन्स पोहोचलंच नाही आहे. ओके, तर क्वांटम फिजिक्स चालू आहे, त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल. आपल्याला एवढं डिटेल नाही हे करायचं आहे, पण आपण येणार आहे डीएनए पर्यंत. तर ऑर्गन सिस्टीम, ऑर्गन, टिश्यू, सेल, सेलच्या आत आहे न्यूक्लियस, न्यूक्लियसमध्ये क्रोमोझोम, जीन्स अँड डीएनए. तर आलो आपण डीएनए. तसं युनिवर्समध्ये पाहिलं तर आपली जी व्हॅल्यू आपण जे आहे सध्याच्या याच्यामध्ये, तर आपलं अस्तित्व मुंगी एवढं सुद्धा नाही. जर युनिवर्समध्ये जर आपल्याला शोधायला गेलो तर नाही माहिती होणार आपण कुठं आहोत. मुंगी मात्र सुद्धा नाहीये. त्यामुळे लक्षात ठेवायचं मित्रांनो, माझ्या विद्यार्थी मित्रांनो, स्वतःचा अहम करायचा नाही, कोणाला आपल्या आजच्या परिस्थितीनुसार दुसऱ्याला चिडवायचं नाही. ठीक आहे, प्रयत्न करत राहायचे. आपलं जे काही इथं जीवन दिलेलं आहे त्याचं काही एक उद्दिष्ट आहे, ते उद्दिष्ट पूर्ण करायचं आहे, त्यासाठी आपण आलेलो आहे. तर अहम करायचा नाही, हे ह्या टॉपिकवरून तुम्हाला शिकायचं आहे. तर मित्रांनो, पुढचा टॉपिक आलोय आपण जीन्स. जीन्स कंट्रोल द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल ऑफ द सेल अँड ऑफ द बॉडी. जीन्स कंट्रोल द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल ऑफ द सेल अँड ऑफ द बॉडी. जीन्स काय करते? जीन्स ते जीन नाही, म्हणतात की जे जो जीन आलाय तिला घासलंय, एक इमॅजिनरी जीन्स तिची सगळ्या आपल्या इच्छा पुऱ्या केल्या. हा जीन्स आपला सायन्सचा जीन्स आहे. ओके, त्याला आपण मराठीत म्हणतो जनुके. तर जीन्स, जनुके,
जीन्स कंट्रोल, हे जीन्स सर्व कंट्रोल करते. स्ट्रक्चरल अँड फंक्शनल जे काही कार्य आहे आपल्यामध्ये, आपल्या बॉडीचं शेप कसं बनणार, आपलं कार्य कसं चालणार, फंक्शन कसं चालणार, हे सगळं काही कोण करते बॉडीमध्ये. हे सेलचे पूर्ण फंक्शन कोण चालवते, तर हा आपला बॉस कोण, जीन्स. सेलचे सर्व फंक्शन, सेलचे जर फंक्शन चालले तर पुढच्या गोष्टी होईल. तर जीन्सचं काम आहे पूर्ण सेलचे फंक्शनल आणि स्ट्रक्चरल गोष्टी सगळं बघणं, हे आहे जीन्सचं काम. सेलपर्यंत आलो आपण. सेलमध्ये असते न्यूक्लियस, अलग अलग सेल्स असतात. प्लांट सेल असते, ॲनिमल सेल, त्यामधलं आपण ॲनिमल सेल्स, किंगडम ॲनिमल. ओके, त्यामध्ये न्यूक्लियस म्हणजे केंद्रक. त्या केंद्रकमध्ये आलो जी की पेशी. ओके, जी की असते आपली सेल्स. या सेल्समध्ये आहे न्यूक्लियस, आणि न्यूक्लियसच्या आत ह्या सगळ्या गोष्टी आहे. जीन्स कंट्रोल द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल ऑफ द सेल अँड द बॉडी. पूर्ण काही सेलचं जे काही ते सर्व कोण चालवते, जीन्स चालवते. नेक्स्ट टॉपिक इज क्रोमोझोम. क्रोमोझोम्स काय बघा, आपण डेफिनेशन करताना आपण जेनेटिकली कॅरेक्टर्स जातात. ओके, मग आता जेनेटिकली कॅरेक्टर्स कोणाकडे असतात, तर क्रोमोझोम्सकडे. आपण कोणावानी दिसणार, ठीक आहे. याच्यानंच तर सगळं हे होते की कोण कसं दिसणार. आपण लगेच बघू शकतो. आई वडील समजा आले आणि एक मुलगा असेल की आपण ओळखू शकतो की कोणाचा मुलगा आहे हा, ठीक आहे. ते कशाहून आपल्याला त्यांच्यामध्ये काही सिमिलरिटीज दिसतात. त्यांचा चेहरा, त्यांची ठेवण, ओके, आयज कलर, फिजिकल आणि मेंटली अशा दोन्ही कॅरेक्टर्स जातात. मग हे जेनेटिकली जातात. मग हे कोण येते, क्रोमोझोम. त्याच्यामध्ये जीन्स असतात, ते DNA. लास्टला आपण DNA कडे येणार, ठीक आहे. जे की आपली ओळख पटवून देते. जसे आजचा आधार कार्ड आहे तसं DNA हे जन्मतापासून आपल्यामध्ये आलेलं आहे. 6 महिन्याच्या जातीच ते कोडिंग बनून जाते. आधार कार्ड जशी ओळखपत्र आहे तसं DNA सांगते की कोण किसका आहे. जसं की तुम्ही पाहिलं CID मध्ये गुन्हेगार ओळखायचा असेल तर जसं आपण आधार कार्ड आपली जशी ओळख करतो त्याच प्रकारे आपली ओळख पटवून देणार आहे की आपण कोणाचे आहोत, ठीक आहे. तर ते एक आपली ओळख म्हणजे DNA. लहानपणी 6 महिन्याच्या काळात DNA कोडिंग बनून जाते. तर बघा CID बघितलं असेल, त्या CID मध्ये तुम्हाला दिसेल की SCP प्रद्युमन वगैरे जे त्याच्यामध्ये लॅबमध्ये, तर तुम्हाला ते DNA पहिले चेकअप केल्या जाते की कोण गुन्हेगार आहे. तर हे DNA ही बदलत नाही. जोपर्यंत आपली डेट होत नाही तोपर्यंत DNA जशाला तसा होतो, ठीक आहे. तर हे DNA जे की आपली ओळख पटवून देतो. एंटरटेनमेंट मूवीमध्ये सुद्धा पाहिलं जातं की त्याच्यामध्ये अक्षय कुमारला इस्टेट भेटण्यासाठी किती त्या कुत्र्यासाठी हे करावं लागतं, त्याचा DNA चेकअप वगैरे ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. तर मूव्हीजमध्ये किंवा सिरियलमध्ये हे दाखवल्या जाते. तर त्याच प्रकारे DNA. मग हे जीन्स, आपण जीन्सकडे होतो. तर जीन्स काय करतो, अ पार्ट ऑफ सेल इन लिव्हिंग थिंग्स डिसाइड द सेक्स, कॅरेक्टर, शेप एक्सेट्रा, पर्सन अँड ॲनिमल ऑर प्लांट. म्हणजे सेक्स ठरवतो. सेक्स मीन्स जेंडर्स ठरवतो की मेल बनणार की फिमेल बनणार. तर आईकडे XX, वडिलाकडे XY. X मिळाला तर मुलगी, X अँड Y मिळाला तर मुलगा. तर अशा प्रकारे डिसाईड होते. आपण 3rd चॅप्टरमध्ये हे डिटेल आपण बघूया. सध्या मी त्याच्यात जात नाहीये. पण क्रोमोझोम्स, DNA हे ठरवतात, ठीक आहे. तर सेलच्या आत न्यूक्लियस, ओके, न्यूक्लियसच्या आत क्रोमोझोम, जीन्स अँड DNA. तर अशा प्रकारे. आणि हा जो DNA आहे, DNA किंवा जसे की म्हणले जसे की आपण क्रोमोझोमची व्याख्या करायची, DNA मॉलिक्यूल टाइटली पॅकेड विथ द प्रोटीन फॉर्मिंग थ्रेड लाईक स्ट्रक्चर. हे थ्रेड लाईक स्ट्रक्चर क्रोमोझोमचं. त्याच्या आत जर तुम्हाला जर बघायचं असेल तर काय असेल, तर प्रोटीन. ओके, DNA सिंथेसिस करण्यासाठी, तर प्रोटीन की सेल सिंथेसिस करण्यासाठी थ्रेड लाईक स्ट्रक्चर असते अशा प्रकारे. तर क्रोमोझोम हे पुढे जात असतात. 46 जसं मी सांगितले त्या प्रकारे एका पर्सनमध्ये असते. 23च्या जोड्या जात असतात. ओके, तर यानंतर आपण आपल्या टॉपिककडे वळूया. बघा, एकदा पुस्तकातून आपण घेऊया. हेरिडिटी अँड हेरिडिटी चेंजेस. You know that the heredity is the transfer of biological character from one generation to the another with genes.
बाय द ग्रेगर जॉन मेंडल इज अ पिओनियर म्हणजे महापितामह ऑफ द मॉडर्न जेनेटिक. या मॉडर्न जेनेटिक हे जेनेटिक आल्यामुळेच पुढच्या ट्रीटमेंट व्हायला लागल्या. नाही तर काहीला असे काही रोग व्हायचे, असे काही जे की हेरिडिटरी असायचे, जे की केव्हाच मातापित्याकडून पुढच्या जे काही मुलं बाळ आहे त्यांना यायचं, पण आता त्याच्या सुद्धा ट्रीटमेंट निघलेले आहे. तर हे कशामुळे? ग्रेगर जॉन मेंडलाचा पिओनियर आहे. तुम्ही नवीमध्ये पाहिलं असेल की वाटाण्याच्या झाडावर त्यानं काय केलेलं आहे, एक्सपेरिमेंट केला होता. त्यानं पहिले त्याची शेप पाहिली होती, कलर्स पाहिला होता, त्याची हाईट पाहिली होती, ज्याचे डॉमिनंट कॅरेक्टर्स पाहिले होते, रिसिव्हर कॅरेक्टर पाहिले होते. डॉमिनंट कॅरेक्टर्स ज्याच्यामध्ये आले त्याच्यानंतर त्याची ज्याची जास्तीत जास्त हाईट आहे म्हणजे टॉलचे डॉमिनंट कॅरेक्टर, ह्या सगळ्या गोष्टी तिथं पाहिल्या होत्या. द ग्रेगर जॉन मेंडल इज अ pioneer of the modern genetics. It took a long time understood conclusion of his research about the heredity. खूप काळ चालला. In the 1901 म्हणजे 1900च्या काळामध्ये the reason behind the sudden change were understood due to mutation theory of the Huygens. Huygens एक थेरी मांडली, त्या थेरीचं नाव आहे म्युटेशन, जे की सडन चेंज, अचानक होणाऱ्या बदलाला आपण म्युटेशन म्हणतो. तर ही कोण मांडली? तर Huygens. अलग अलग सायंटिस्टचे नावं दिलेले. इन 1902 द वॉल्टर सटन ऑब्झर्व द पेअर ऑफ द क्रोमोझोम इन द सेल्स ऑफ अ ग्रासशॉपर. वॉल्टर सटन हे यांनी काय केलेलं आहे की ऑब्झर्व केलेले आहे क्रोमोझोमच्या पेअर, आणि त्यांनी काय सांगितलं की ग्रास शॉपरमध्ये ह्या पेअर त्याला सापडले आहे, म्हणजे नाकतोडा. ओके. अंटिल देन इट्स was known to anyone. Research started the direction finding the natural genetic material, and when it was proved the genes are carried with the chromosomes. एवढंच नाही तर जेनेटिक मटेरियल हे कॅरी करते कोण? तर क्रोमोझोम. आत्ताच पाहिलं की ज्याच्यामध्ये जेनेटिकल कॅरेक्टर्स त्याच्यामध्ये असतात, जसे की हे पाहिलंच क्रोमोझोम, आणि याच्या आत आहे जेनेटिकल कॅरेक्टर्स. ठीक आहे, हे पुढे जात असतात, ह्या पेअर जात असतात, पण त्याच्यामध्ये काय बांधलेलं असते? तर त्याच्यामध्ये लाडू पेढा वगैरे नाही, तर त्याच्यामध्ये जेनेटिकल जे काही प्रोडक्ट आहे, प्रोटीन्स आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात. त्यानंतर research start the direction finding the natural genetic material when it was proved carried by chromosome through which in 1944 Trigo means 3 scientists आले, ओसाल एव्हरी, मॅकली, मॅकर्टी, कॉलिन मॅकिल्योट्स. द proved the except of virus सोडून all living organism have a DNA is a genetical material. म्हणजे यांचं म्हणणं होतं व्हायरस सोडून सर्वांमध्ये DNA हीच जेनेटिकल कॅरेक्टर्सचे काय मटेरियल्स आहे, म्हणजे जेनेटिकल मटेरियल्स आहे. कोण सोडून? तर व्हायरस वगळता. इन 1961 द फ्रेंच जेनेटिकल फ्रान्सिस्को जोकोब्स अँड जॉक मोनाल प्रपोज अ मॉडेल प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस विथ द हेल्प ऑफ DNA इन बॅक्टेरिया सेल्स. एवढंच नाही तर प्रोटीन सिंथेसिस करण्यासाठी DNA हा हेल्प करतो. हेच कोणी सांगितलं? फ्रँकी जॉकोब, जॅक मोनाल प्रपोज यांनी एक मॉडेल तयार केलं. DNA in bacterial cells. It helps uncover the genetical codes of the hidden. अलग अलग कोड्स असतात जे की DNA मध्ये हिडन असतात. The technical required DNA technology emerge झाली, आणि वॉस्ट स्कोप हा जेनेटिकल इंजिनिअर आणि एक नवीन सायन्सची फील्ड तयार झाली, जसे की सायन्स साठी बायोलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स, त्याच्यामध्ये बी मायक्रोबायोलॉजी आहे. ठीक आहे, डेअरी सायन्स वगैरे, क्रॉप सायन्स. त्याचमधली एक सायन्सची फील्ड आपल्याकडे आलेली आहे जेनेटिकल इंजिनिअरिंग. ओके, यावेळेसचा क्वेश्चन 2025 मध्ये विचारला होता, व्हॉट इज मीन बाय हेरिडिटी. त्याच क्वेश्चनचं मेकॅनिझम ऑफ हेरिडिटी, त्याच क्वेश्चनचं आपण आन्सर आता हे करत आहे. 5 मार्काला टोटल हा चॅप्टर येतोय. ठीक आहे, किंवा एखाद्या ऑरमध्ये सुद्धा हे करतोय. या प्रकारचे बोर्डचे क्वेश्चन सुद्धा आपल्या चॅनलवर घेण्यात येणार आहे. द सायन्स ऑफ हेरिडिटी इज युजफुल बाय डायग्नोसिस. हेरिडिटीचा इम्पॉर्टन्स काय ठरलं? डायग्नोसिस करण्यासाठी, ट्रीटमेंट, प्रिव्हेंटेशन ऑफ हेरिडिटी डिसऑर्डर. जसं की मी तुम्हाला सांगितलं, मातापित्याला एखाद्या समजा जर रोग झाला असेल, पण आज तसं नाही आहे. पहिले अंधश्रद्धेने होते की कर्माचे फळ आहे, याच्यामुळेच झालेले आहे. ठीक आहे, पण आज सायन्स एवढं इव्हॉल्व झालेलं आहे की हे जे काही हेरिडिटिकली जे काही जन्मताच जर समजा एखादा जर रोग होत असेल त्याच्यावर सुद्धा ट्रीटमेंट निघालेल्या आहे. ओके, पहिले तसं नव्हतं. पहिले कर्माचे फळ आहे किंवा बाबा वगैरे यांच्याकडे जायचे, आणि आता त्याच्यावर
होणारच नाही, काहीतरी तुम्हाला यज्ञ वगैरे हे करावं लागेल, ह्या सगळ्या गोष्टी. पण आज सगळ्यावर ट्रीटमेंट निघाल्या आहे आजच्या मॉडर्न सायन्समध्ये. ट्रीटमेंट अँड प्रिव्हेंटेशन ऑफ हेरिडिटी ऑफ डिसऑर्डर, प्रोडक्शन ऑफ हायब्रिड व्हेरायटीज ऑफ मटेरियल, अलग अलग प्रकारचे आपण व्हेरायटीज ऑफ प्लांट्स तयार करायचे. आज तुम्ही मिरचीमध्ये पाहिलं असेल, शिमला मिर्च झालं, वांग्यामध्ये बीटी, जे मोठं जे वांग आहे, कापसामध्ये बीटी कापूस, ओके. त्यानंतर आंब्यामध्ये सुद्धा अलग अलग हापूस आंबा. तर हे आपण स्वतः क्रिएट केलेले, हे काय नेचरमधून नाही आलेले. तर व्हेरायटीज ऑफ प्लांट्स किंवा अलग अलग प्रकारचे आपण म्हशी गाई, ठीक आहे. तर इंडस्ट्रियल प्रोसेस विच मायक्रोब्स आर यूज, सुद्धा मायक्रोब्सचा सुद्धा यूज करा. तर हे सगळं कशामुळे शक्य झालं, तर हेरिडिटीमुळे शक्य झालेले. तर मित्रांनो, आज आपण हेरिडिटी मीन्स काय ते बघितलं, त्यासोबत जीन्स म्हणजे काय, क्रोमोझोम्स म्हणजे काय, आणि टॉपिक जो की आपण पहिलं पेज जे आहे त्याच्यामधले काही जे सायंटिस्ट आहे त्यांनी काय कशा प्रकारे हेरिडिटी चे जी काही माहिती आहे ती दिलेली आहे, ती हेरिडिटीची माहिती आपण वाचलेली आहे. व्हायरस सोडून सगळ्यामध्ये DNA चे मटेरियल्स असते, हे आपण हे पाहिलेले आहे. तर अशा प्रकारे आज आपण इथंच थांबूया. तुम्हाला जर व्हिडिओ मधील ही जी माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, UC चॅनलला, व पुढे सुद्धा ही पाठवा, जेणेकरून की 10वीच्या जे की यावर्षी जी मुलं आहे त्यांना फायदा पडेल. यामध्ये तुमची पूर्णपणे तयारी करून घेण्यात येईल. 90 अभाव कसे मिळवता येईल यासाठी पूर्णपणे हे चॅनल तत्पर असेल. धन्यवाद.